उत्पादकांचा जिल्हा अशी कोल्हापूरची ओळख आहे। नवीन ऊस लागवडीची लगबग सुरू झाल्याने आता नवीन वाणांच्या रोपांना मागणी देखील वाढली आहे, तर रोपं तयार करण्याचं काम जोमानं सुरू आहे। विशेष म्हणजे या ऊसाच्या संशोधित वाणांना आता परराज्यातून देखील मागणी वाढली आहे। पाहूयात या संदर्भातला लोकशाहीचा एक स्पेशल रिपोर्ट। पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पन्न सर्वाधिक घेतलं जातं। मात्र यंदा आसमानी संकटांमुळे ऊस उत्पादनामध्ये घट झाली। तर राजू शेट्टी यांच्या ऊस आंदोलनामुळे यंदाचा हंगाम देखील पुढे गेल्यानं ऊसाची रोप तयार करणाऱ्या रोपवाटिकांमध्ये रोप मागणीमध्ये घट झाली होती। ज्या रोपवाटिकांकडे रोपं शिल्लक होती त्यांची वाढ प्रमाणापेक्षा जास्त झाल्यानं ही रोपं अक्षरशः चारा म्हणून वापरावी लागली। ज्या रोपवाटिका नुकत्याच नव्यानं सुरू झाल्या होत्या त्याने याचा मोठा फटका बसला। मात्र आता 2 महिन्यांच्या मंदीनंतर ऊस रोपवाटिकांमध्ये लगबग सुरू झालेली असून जसा ऊस हंगाम पुढे जाईल तसं नवीन ऊस लागवडीसाठी नवीन रोपांची मागणी वाढू लागली आहे। या नवीन जातीची रोपे आम्हाला जादा प्रमाणात प्रोडक्ट करण्याची मागणी आता लोकांच्या मधून येत असून त्यांना योग्य प्रकारे आमच्या नर्सरीमधून त्यांना पुरवठा करण्याची सध्या जोरदार मागणी चालू आहे। तसेच इथून पुढे या काळामध्ये देखील चांगल्या प्रकारची रोपे बनवून निर्मितीसाठी एक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन भेटण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत। नोव्हेंबरपासून ऊस हंगाम जोमानं सुरू झाल्यानं ऊस तोडीनंतर शेतकऱ्यांनी रोपं लावणीला पसंती दिली। महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशमधून नवीन वाणांची मागणी होऊ लागली। यामध्ये रोपवाटिका चालकांना शेतकऱ्यांना आवश्यक ती रोपं पुरवण्यात कमतरता भासू लागलेली होती। कांडी लावणी केल्यानंतर थंडीमुळे ऊसाची वाढ कमी होते। यामुळे तयार रोपांची लागवड केल्यास ऊसाचा कालावधी कमी होत असल्यानं शेतकरी रोप लावणीला प्राधान्य देऊ लागले। एखाद्या व्यवसायात फायदा होणार असेल तर माणसं प्रयोग करतात, पण आमचं मुळात झालंय की शेतकऱ्याला कोणतंही झालं तरी ऊसाच्या दरात कारखान्यासाठी आंदोलन करावं लागतं आणि गुळाच्या दरासाठी आंदोलन करावं लागतं। जर शासनानं व्हरायटी द्यायचं म्हटलं तरी त्या मानानं उत्पन्न खर्च इतके जर दिले तर निश्चित यामध्ये फायदा आहे। ते शेतकरी तिकडे वळतायत आणि इथून पुढे जादा वळतील। कमी वेळेत त्याचं पक्व होतंय, गुळ चांगला होतोय, उतारा चांगला होतोय, पडतोय, रिकव्हरी चांगली पडत्या। तर पुराला पाण्यात बुडला तर टिकतोय चांगला, म्हणून आम्ही ती जास्त लावतोय। पण शासनानं ह्याच्यापेक्षा जर चांगलं काय तर बियाणं काढलं तर शेतकऱ्याचा फायदा होईल। दरम्यान कोल्हापूरमध्ये ऊस रोपवाटिका चालवणारे प्रल्हाद पवार हे समाधान व्यक्त करू लागलेत। रोपवाटिका चालक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रसंगी जादा रक्कम देऊन संबंधित जातीचा ऊस बियाणांसाठी खरेदी करण्याला प्राधान्य देऊ लागलेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।